अर्ज माघारी घ्यायची 21 तारखेला मुदत होती. 22 तारखेला त्यांनी स्वतः प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. त्यांच्या भाषण तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेलं आहे, तुमच्या माध्यमातून इथल्या समस्त जनतेनं बघितलेलं आहे. त्यांनी तुमच्याकडे सत्ता असताना मुळात या धुळी शहरातल्या धुळीसाठी काय केलं, इथल्या खड्ड्यांच्यासाठी काय केलं, इथल्या नमामि चंद्रभागेसाठी त्या ठिकाणी काय केलं, इथल्या पाणीपट्टी घरपट्टीसाठी काय केलं, इथल्या बोकाळल्याला भ्रष्टाचार दंडेलशाही प्रवृत्तीसाठी काय केलं, तेच ठेकेदार आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला फक्त त्या ठिकाणी 5 कोटी रुपये येत असतील तर किती खड्डे बुजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होतं. नाम संकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. ठेकेदार कोण आहेत? नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार देखील तोच, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा ठेकेदार देखील तोच, पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा ठेकेदार देखील तोच. दुसऱ्याने कुणी त्या ठिकाणी टेंडर टाकलं तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का? माल पाणी तोड पाणी ते करू शकणार नाहीत. मग माल पाणी तोड पाणी जे करणार नाहीत त्याला एक दिवसात ब्लॅकलिस्ट करणारा इतिहास या इथल्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला. मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सांगण्याऐवजी तिथल्या नेते मंडळींनी काय सांगितलं? आज एकीकडे आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्याला झगडतोय, संकटाला तोंड देतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शहर करायच्या गप्पा त्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं करताय. उड्डाणपूल 2022 ला देखील हेच नेते पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी सरगम चौकातून उड्डाणपूल अर्बन बँकेपर्यंत का अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही 100 मीटर कमी करता. स्वतःच्या बिल्डिंग स्वतःची त्या ठिकाणी संस्था मास्टर प्लॅन मध्ये देखील स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅन मधून कट केली आणि सर्वसामान्यांची लोकांची घरं मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या पाडण्याचं पापण काम तुम्ही गेल्या 40 वर्षात त्या ठिकाणी केलं. कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही, परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही. आज 1982 ला मास्टर प्लॅन झाला, त्या मास्टर प्लॅन मध्ये विस्थापित झालेले 43 वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा, तपासा. मग 43 वर्षानंतर जर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल. डीपी रोड 9 मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती, पण आज डीपी रोड 12 मीटर काही ठिकाणी 15 मीटर डीपी रोड केले. मग 15 मीटर डीपी रोड करून या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुतूची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा आहे? मग 15 मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून 7,000 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पापन घाट या सत्ताधाऱ्यांनी हे व्हिजन जे मोठमोठे हातवारे करून व्हिजन मांडणारे लोक त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून पहिल्या दिवशी आम्ही 23 तारखेला आमच्या प्रचाराचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की पुढे उभारणाऱ्या बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला. आमच्या सगळ्यांच्या घराकडे तुम्ही कॅमेरे घेऊन चला, ओपन जीप करून त्यांना देखील बोलवा, आम्ही येतो. आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा आणि तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून डबल कॉन्क्रीटचा लेअरनं जर रस्ता त्या ठिकाणी होत असेल आणि आमचा गल्ली बोळातला 18 प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडघ्याभर खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेवरती मोर्चे काढत असेल तर हा दुजाभाव कुणासाठी आणि का